नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पॉलिटिकल सायन्स आणि राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यामधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट. म्हणजेच आज आपण यामध्ये वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमध्ये जवळपास बघितल्यावर 6 ते 7 विचारवंत आहे. त्यापैकी आज आपण प्लेटो बघणार आहोत. प्लेटो आजच्या लेक्चर सिरीजमध्ये तर पूर्ण होणार नाही. त्यासाठी आपण अजून 2-3 लेक्चर सिरीज घेऊया. तरी पण आज आपण प्लेटो बघूया आणि यानंतरच्या सिरीजमध्ये सलग ॲरिस्टॉटलच्या नंतर मॅकियावेलीच्या नंतर हॉब्स, त्याच्यानंतर कार्ल मार्क्स. या पद्धतीने आपण PSIRचे जेवढेही काही पॉलिटिकल किंवा वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमधले जेवढे काही विचारवंत आहे ते आपण या सिरीजमध्ये कंटिन्यू एकदम मोफत पद्धतीने असंच सुरू ठेवणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. यापूर्वी आपण इकॉनॉमिक्सची काही सिरीज सुरू केली होती आपल्या चॅनलवर 2 वर्षापूर्वी, परंतु चॅनलच्या काही तांत्रिक अडचणीमुळे तो चॅनल डिलीट झाला आहे. त्यामुळे हा चॅनल नव्याने ओपन करून यामध्ये पण इकॉनॉमिक्सच्या नंतर काही सिरीज येतील. परंतु आता सध्या मी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करत होतो, त्यामुळे आता पॉलिटिकल सायन्सची ही सिरीज मी सुरूच ठेवणार आहे. तर सुरू करूया आजचा प्लेटो. सुरुवातीला 2 सिरीज असणार आहे. ही सिरीज जी असणार आहे ती म्हणजे मी जे वाचतो ही त्यासाठी आहे आणि यानंतरची मग जी एक शॉर्टमध्ये असणार आहे ती मला वाचून म्हणजे काय समजलं म्हणजे मी ते माझ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल किंवा सांगण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये आपला प्रकार म्हणजे वाचनाचा प्रकार असेल. म्हणजे मी वाचेल आणि तेच डायरेक्ट सांगण्याचा प्रयत्न करेल. प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 427 किंवा त्यानंतर काही वर्षांनी झाला. त्यांचा मृत्यू इसवी सन पूर्व 347 या वर्षी झाला. प्राचीन ग्रीस भरभराटीच्या शिखरावर होते. प्रत्येक नगर एक स्वतंत्र व स्वयंशासित राज्य होते. आजच्यासारखे राष्ट्रराज्य त्या काळात माहितीसुद्धा नव्हते. प्रत्येक नगरात आर्थिकदृष्ट्याही कमी अधिक प्रमाणात स्वायत्ता होते. प्रत्येकाची आपापली स्वतःची काही ठळक वैशिष्ट्ये होती. अथेन्सचे असेच नगरराज्य होते. तेच प्लेटोचे जन्मस्थळ होते. अथेन्सचे संविधान लोकशाही स्वरूपाचे असले तरी तिथल्या सर्व रहिवाशांना नागरिकत्वाचा दर्जा उपलब्ध नव्हते. स्त्रियांना राजकीय दर्जा नव्हता. परदेशी व्यक्ती, गुलाम, भूदास, 20 वर्षाखालील मुले यापैकी कोणालाच राजकीय जीवनात स्थान देखील नव्हते. नागरिकांपेक्षा नागरिक नसलेल्यांची संख्या प्रचंड मोठी होती. त्यामुळे नागरिकांच्या हाती सत्तेची सूत्र होती. या अर्थाने अथेन्स हे लोकशाही राज्य असलेले तरी आजच्या लोकशाहीच्या निकषावर तपासता ते महाजनसत्ताक राज्य ठरते. प्लेटोचा जन्म एका उमराव घराण्यात झाला होता. त्यांचे कुटुंब सुधारणावादी तरुण होते. तरुणपणी तो सॉक्रेटिसच्या सहवासात आला. तसं बघितल्यावर प्लेटो हा घरून चांगल्या घराण्याचा होता. त्यांना नंतर सॉक्रेटिसचा सहवास लाभला. म्हणजे सॉक्रेटिस त्यांचे गुरु होते. प्लेटोने लिहिलेले म्हणजे सॉक्रेटिस जर बघितल्यावर सॉक्रेटिसने स्वतःनी एकही पुस्तक लिहिलेलं नाही. परंतु सॉक्रेटिसचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा सॉक्रेटिसच्याच मृत्यूनंतर प्लेटोनेच सॉक्रेटिस बोलत आहे या पद्धतीने आपल्या प्रत्येक पुस्तकात वाद आणि प्रतिवाद या पद्धतीने आपला पुस्तक लिहिलेलं आहे. प्लेटोने लिहिलेल्या अनेक संवादात्मक ग्रंथाचे मध्यवर्ती पात्र सॉक्रेटिस आहे. इसवी सन पूर्व 399 साली अथेन्सच्या न्यायालयाने सॉक्रेटिसला देहांत शासन सुनावले. नगरदेवतांविषयी पाखंडीपणा, नव्या देवतांविषयी प्रतिष्ठापना आणि युवा शक्तीचे भ्रष्टीकरण असे आरोप त्यावर लावले गेले. परंतु वास्तविक पाहता प्लेटोच्या मते सॉक्रेटिसने असा कोणताही गुन्हा केला नव्हता ज्याच्या बदल्यात त्याला मृत्यूचा दंड द्यायला. प्लेटो यावर क्लेम करून प्लेटो म्हणतो की लोकशाहीमध्ये असला प्रकार घडत असतो कारण की लोकशाहीमध्ये अज्ञानी हा राजा असतो आणि अज्ञानी राजा त्यामध्ये आपल्या अज्ञानाचा वापर करून किंवा आपल्या बुद्धीचा किंचितही वापर न करता त्याने खरं काय आहे किंवा सत्य काय आहे हे न परतता डायरेक्टच तो मृत्यू देऊन टाकतो. यासाठी मग प्लेटोची यावरच थेअरी आधारित आहे. आणि प्लेटो पुढे चालून प्लेटो म्हणतो तर बघूया. प्लेटोच्या राजकीय विचारात 3 ठळक टप्पे आढळतात.
एक त्याचा पहिला पुस्तक आहे जो की रिपब्लिकन आहे. परंतु प्लेटोचा रिपब्लिक पुस्तक आणि प्लेटोचाच लॉज पुस्तक यामध्ये खूप जास्त तफावत आढळतात. ते आपण पुढे चालून बघूयाच. प्लेटोचा जो रिपब्लिक पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे यावर अरिस्टॉटलने खूप जास्त टीका केलेली आहे. अरिस्टॉटल जो की एक प्लेटोचाच एक विद्यार्थी आहे. तर बघूया प्लेटोचं इत्यादी विषयाविषयी मांडणी सदर ग्रंथात प्लेटोने केलेली आहे. स्टेटमन या छोटेखानांचा संवाद पुस्तक जो की आणि दुसरा लॉज या पुस्तकात प्लेटोच्या राजकीय विचाराचा तिसरा टप्पा प्रतिबिंब आढळतात. येथे आपण प्लेटोचे 3 टप्पे बघतो. प्लेटोचे 3 टप्पे म्हणजे प्लेटोचे 3 पुस्तकाचे टप्पे आपण असं म्हणू शकतो. जो की पहिला आहे रिपब्लिकन, दुसरा पुस्तक आहे स्टेटमन आणि तिसरा आहे प्लेटोचा लॉज पुस्तक. प्रत्यक्षात जे राजकीय जीवन अनुभवास आले त्याबद्दल भ्रमनिरास हे समान सूत्र या 3 टप्प्यांनी जोडलेले आहे. पेलेपोनेशियन युद्ध आणि सॉक्रेटिसचा झालेला क्रूर शिक्षा या 2 कारणांनी प्लेटोचा प्रत्यक्ष राजकारणात तिटकारा आला. रिपब्लिक हा ग्रंथ मूलत नैतिक विषयांचा प्रबंध असून राजकीय आदर्शचिंतन आदर्शचिंतन म्हणजे युटोपियन हा त्याचा दुय्यम भाग आहे. प्लेटोच्या मते आदर्शात राजकारण नीतिकरणाला दुय्यमतलं असायला पाहिजे. त्याचा राजकीय विचारांची सूत्रे पुढील 3 बाबीत उल्लेख करता येईल. पहिला, व्यक्तीचा विकास हा फक्त समुदायाचा विकासाच्या माध्यमातूनच होऊ शकतो. राजकीय साध्यामुळे नैतिकतेला कधीही बळी पडता कामा नये आणि राजकारणी व्यक्तीची प्रत्येक कृती कोणत्या तरी स्पष्ट हेतूच्या दिशेनेच नेणारी पाहिजे. आता प्लेटो आपली न्यायसंकल्पना मांडतो जो की त्याची प्लेटोची न्यायसंकल्पना ही खूप जास्त महत्त्वाची आहे आणि आयोग नेहमीच न्यायसंकल्पनेवर प्रश्न विचारतात. बघूया, रिपब्लिक या ग्रंथामध्ये दुसरे शीर्षक न्यायाविषयी आहे. न्यायालाच कन्सर्निंग जस्टिस असे तेथे नाव दिलेले आहे आणि काही अभ्यासकांच्या मते तेच या ग्रंथाच्या आशयाच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण शीर्षक आहे. कारण व्यक्तिगत व सामाजिक जीवनात न्यायाचे सम्यक स्वरूप काय असते आणि या संवादातील मध्यवर्ती प्रश्न काय आहे, तसा तर या दोन्ही शीर्षकाचा अर्थ आज आपण समजून घेण्याची गरज आहे. आज आपण रिपब्लिक ही संज्ञा गणराज्य विशिष्ट शासन प्रकारासाठीच वापरतो. प्लेटोने मात्र ती सर्वच राज्यव्यवस्थान किंवा राज्यसंस्थान आणि अन्य राजकीय संस्थांचा निर्देश करण्यासाठी वापरली आहे. एकंदरीत राजकीय संघटनेचे स्वरूप हा ग्रंथाचा प्रतिवाद विषय आहे. राज्यसंस्थेचे व्यवच्छेदक घटक कोणते? राजकीय तत्त्वज्ञानाला मध्यवर्ती असलेल्या या प्रश्नाचे उत्तर प्लेटो रिपब्लिक हा ग्रंथ शोधतो. त्याचप्रमाणे जस्टिस याही संज्ञेची प्लेटोने अभिप्रेत असलेली व्याप्ती तिच्या इंग्रजी आणि प्रचलित असलेल्या अर्थापेक्षा बरीच व्यापक आहे असे प्लेटो आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. त्या संज्ञेची खाली विवेचन करताना प्लेटोने लिहिलेले आहे की अनेक परिच्छेद आपल्याला अप्रस्तुत वाटतील, पण न्याय ही संज्ञा आपण न्यायालयीन व प्रशासकीय कार्याचा एक गुणधर्म या अर्थाने वापरतो. एखाद्या राजाने वा न्यायाधीशाने कायद्यानुसार शिक्षा केली तर ते न्यायी आहे आणि तसे न केल्यास तो अन्याय आहे असे आपण मानतो. व्यक्तीला जे रास्तहक्क व प्राप्तव्य असेल ते मिळवण्यालाही न्याय म्हणतात. पण ग्रीक भाषेत जस्टिससाठी असलेले मूळ शब्द अर्थ खूप समावेशक आहे. आरोपीला शिक्षापात्र ठरवणारा हा अपराध वा दोष ग्रीक भाषेत इनजस्टिस या संज्ञेत अंतर्भूत होतो. प्लेटोचा याच अर्थाने वापरला जाणारा मायकल फॉस्टर यांनी हा मुद्दा पुढील प्रमाणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षकाने पक्षपात करू नये आणि विद्यार्थ्याने लबाडी करू नये हे परीक्षेत अपेक्षित असते. जो निरीक्षक निपक्षपणे गुण देईल तो न्यायी आहे असं आपण म्हणू आणि जो विद्यार्थी लबाडी करणार नाही त्याला आपण प्रामाणिक म्हणू. प्लेटोने मात्र विद्यार्थ्याच्याही या वर्तनाला न्यायपणा या शब्दाने वर्णन केलेलं आहे. याचाच अर्थ असा होतो की आपल्याला नैतिकता, सदाचरण आणि संज्ञात अर्थाचा जो सर्व छट्टा अभिप्रेत असतात तो प्लेटो जस्टिस
किंवा न्याय या संज्ञेने व्यक्त करतो. त्याच्या मते न्यायी माणूस म्हणजे नीतिवान, सदाचरणी माणूस होय. वासनेला व स्वार्थाला आवर घालून व्यक्तीला सन्मार्गाने वागवण्याचा भाग पाडणारी जी ती प्रेरणा असते ती न्याय होय. पुन्हा बघूया. वासनेला व स्वार्थाला आवर घालून व्यक्तीला सन्मार्गाने वागण्यासाठी भाग पाडणारी जी प्रेरणा असते ती न्याय असते असे प्लेटो म्हणतो. न्याय म्हणजे मानवी गुणवत्ता. प्लेटो, न्याय ही कायद्यापुरती व हक्कापुरती मर्यादित बाब नसून तो आत्म्याचा गुण आहे. मानवी मनाची ती सवय आहे आणि समाजाप्रती जे सेवाभाव आहे ते व्यक्तीच्या मनात असतो. त्यातून न्यायी कल्पना उदयास येतात. वर्च्यू म्हणजेच गुण होतो. हा शब्दही प्लेटो विशिष्ट अर्थाने वापरतो. ज्या गुणधर्मामुळे व्यक्तीला आपापल्या भूमिकेत उत्तम व्यक्ती होता येते, ज्या त्यांच्या प्रमाणात ते कमी अधिक प्रमाणात चांगली ठरते, किंवा प्लेटो त्यांना गुण किंवा वर्च्यू असे संबोधतो. एका अर्थाने व्यक्तीला सुतार, वक्ता, वैद्य व मुष्टियोद्धा होण्यासाठी जे नैपुण्य आवश्यक ठरते त्यांचा अंतर्भाव वर्च्यू या संज्ञेत होतो. पण मानवी गुण, ह्युमन वर्च्यू म्हणजेच व्यक्तीला उत्तम व्यक्ती ठरवणारे गुण आणि विविध नैपुण्य समानार्थी खचितच नव्हते. एखादी व्यक्ती चांगले वैद्य असू शकते पण ती चांगली माणूस असेलच असं नाही, किंवा एखादी डॉक्टर ही चांगले डॉक्टर असू शकते, ते चांगले माणूस असेल असं नाही. म्हणजेच या ठिकाणी प्लेटो त्यांचा प्रोफेशन म्हणजे त्यांचा कार्य आणि माणुसकीपणा या दोघालाही वेगवेगळ्या प्लेटोनी केलेलं आहे. असं आपल्याला बऱ्याचशा ठिकाणात बघायला मिळतात. म्हणजे एखादा IAS अधिकारी असतो, तो IAS आहे हे मान्य आहे, परंतु तो एक चांगला व्यक्ती किंवा चांगला माणूस असेलच असं नाही, असंही आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतो. मानवी गुणवत्ता प्लेटोच्या मते पुढील 4 घटकावर अवलंबून आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे ज्ञान, दुसरा आहे धारिष्ट्य, तिसरा आहे संयम आणि चौथा आहे न्याय. ज्ञान, धारिष्ट्य, संयम आणि न्याय यापैकी एखादाही गुण ज्या व्यक्तीपाशी ज्या प्रमाणात असेल ती व्यक्ती त्या प्रमाणात उत्तम व्यक्ती ठरते. म्हणजे ज्ञान, धारिष्ट्य आणि संयम आणि न्याय यापैकी कोणताही गुण ज्या प्रमाणात असेल ती व्यक्ती त्या प्रमाणात उत्तम ठरेल. आणि जिच्यापाशी हे 4ही गुण असतील ते स्वयंपूर्णपणे उत्तम ठरते. एखाद्या व्यक्तीपाशी इतर कोणतेही नैपुण्य कितीही प्रमाणात असो, परंतु या 4 पैकी किमान एक गुण असल्याखेरीज तिला मानवी गुणवत्ता मिळणे शक्य नाही. जर या 4 गुणापैकी एकही गुण त्या व्यक्तीमध्ये नसेल परंतु बाकीचे गुण त्यामध्ये असेल, मग तो व्यक्ती किंवा तो मानव त्याला गुणवत्ता मिळवणे शक्य होत नाही. इतर नैपुण्य आणि न्याय यांच्यातला फरक स्पष्ट करण्यासाठी प्लेटो पुढे म्हणतो की घरच्या बांधकामात, वास्तुशिल्पकार, इतर गवंडी सुतार, शिल्पकार वगैरे कारागिरांशी ज्याप्रमाणे संबंधित असतो तोच संबंध न्यायाशी असतो, नैपुण्याशी असतो. प्रत्येक कारागीर घरबांधणीचे विशिष्ट कार्य पार पाडत असे. वास्तुशिल्पकाराच्या अखत्यारीस मात्र कोणतेही विशिष्ट कार्य नसते. सर्व दुय्यम कारागिरांच्या कामांना मार्गदर्शन करणे हे वास्तुशिल्पकारांचे काम असते. परिणामी घर बांधणीशी संबंधित प्रत्येक बाबीला दुहेरी कौशल्याचा लाभ होतो. एक कारागिराचे आणि दुसरे वास्तुशिल्पकाराचे हेच कोणत्याही इतर मानवी कृती संबंधित घडत असते. सुताराचे कौशल्य उत्तम असूनही त्याला जर वास्तुशिल्पकाराच्या कौशल्याची जोड न मिळाल्यास जशी विकृती उद्भवते, तशीच उत्कृष्ट वक्तृत्वाला जर न्यायाची जोड नसेल तर ती उद्भवते. म्हणजेच प्लेटो इथे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की माणूस हा राजा असला पाहिजे, परंतु सोबतच तो न्यायी असला पाहिजे. प्लेटोला यातून सांगायचे आहे की न्यायाचे स्वरूप वास्तुशिल्पकाराप्रमाणेच हे दुय्यम घटकाला सतत नियंत्रित ठेवण्याचे आहे. प्रत्येक कारागिराने आपापल्या क्षेत्रात सीमित राहावे, एकूण घरबांधणीला बाधा येणार नाही इतपत स्वातंत्र्य भोगावे आणि अत्सुरतेला आळा घालावे. हे जसे वास्तुशिल्पकार बघतो त्याच प्रमाणात न्यायसुद्धा माणसाच्या विशिष्ट क्षमतेवर नियमन ठेवतो. ज्या गोष्टी करण्याची इच्छा आणि क्षमता माणसाच्या अंगी असते ते अनिष्ट असते आणि
यानंतर आपण जो भाग बघणार आहोत तो म्हणजे न्याय, सामाजिक राजकीय जीवनाचा पाया. प्लेटोचा जो न्यायी विचार आहे तो आता हा शेवटचा पार्ट आहे आणि यानंतर प्लेटोचा आदर्श राज्याची संकल्पना हा सुरू होतो. तर बघूया आपण व्यक्तीच्या जीवनात न्यायाचे जे स्वरूप असते ते समजून घेण्यासाठी समाज व्यवस्थेतील किंवा सामाजिक जीवनाचे न्यायाचे स्वरूप समजावून घेणे हे प्लेटोला आवश्यक वाटते. व्यक्ती जीवनात, सामाजिक जीवनात आणि न्यायाचे जे स्वरूप आहे व कार्य आहे ते परस्परावलंबी असते. एकमेकांशी राजकीय संबंध जोडून व्यक्ती जे राजकीय समाजाची निर्मिती करतात त्यासाठी लागणारी क्षमता न्यायातून प्राप्त होते असं नाही. समाजातील प्रत्येक व्यक्ती इतर सहबांधवांबाबत ज्या प्रमाणात आत्मसंयमन ठेवू शकते त्याच प्रमाणात समाज जीवन शक्य होते. व्यक्तीच्या ठिकाणी अमुक एक गोष्टी करण्याची क्षमता आणि मिळवण्याची ताकद असूनही तिने त्याचा वापर जर करण्याचे टाळले तर असे आत्मसंयमन स्वरूप असते. अशा प्रकारे प्लेटोच्या मते न्याय ही अशी एक संकल्पना आहे जी मानवी गुणवत्ता असते तद्वतच माणसांना परस्परांशी जोडण्याचं एक संसाधनही असते. माणसाला सदाचारणी तद्वतच सामाजिकही करणारी ती एक रूप गुणवत्ता असते. ही एक स्वरूपात प्लेटो राजकीय विचारवंतातील आद्य किंवा पायाभूत मूलतत्व आहे. समाजात राहण्यासाठी व्यक्ती स्वतःवर काही निर्बंध घालून घेत असते तर ते तिच्या स्वातंत्र्याला व स्वायत्त्याला बाधा येणार नाही. एकंदर प्लेटोंच्या मते समाज हा 3 वर्गाचा मिळून झालेला असतो. प्रत्येक वर्गाचे अन्य वर्गाच्या तसेच संपूर्ण समाजातील संदर्भात काहीही कर्तव्य असतात. म्हणजे एकमेकाचे कर्तव्य एकमेकावर अवलंबून असते. आपापले कार्य प्रत्येकजण आपापल्या कार्याप्रमाणे जर चोखपणे तो पार पाडतो तेव्हा समाजात सुव्यवस्था आणि सुसंवाद नांदतो आणि तो समाज प्लेटोच्या मते न्यायी आहे. म्हणजे 3 वर्ग ते तिन्ही वर्ग आपापल्या काम जर व्यवस्थितपणे केले तर तो समाज हा न्यायी आहे. त्या तीन वर्गापैकी पुढीलपैकी आहे तो म्हणजे पालक वर्ग, दुसरा सहाय्यकाचा वर्ग आणि तिसरा आहे सर्वसामान्यांचा म्हणजेच शेतकरी आणि कारागार इत्यादी वर्ग. समाजाचा कल्याणाच्या दृष्टीने आवश्यक असलेले धोरण आणि निर्णय घेणे हे पालकाचे कार्य असते. नंबर 1, त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे सहाय्यकाचा आणि त्यांचे पालन करणे हे सर्वसामान्यांचे कार्य असते. प्रत्येकाने आपापले कार्य केले तर न्यायी समाज हा निश्चितच निर्माण होतो असा प्लेटोचा म्हणणं आहे. 3 वर्गाबाबत आपण सविस्तर चर्चा येथे केलेली आहे. येथे फक्त न्यायापुरतेच विवेचन पुरेसे आहे. एखाद्याकडून जे केले जाणे योग्य असते ते त्याला करता येणे म्हणजेच न्याय आहे, अशी न्यायाची भूमिका प्लेटोने मांडलेली आहे. समाजातील उपरोक्त वर्गांना अनुरूपी मानवी आत्म्याचे अनुक्रमे विवेकी, ओज आणि वासना हे 3 भाग असतात असे प्लेटो मानतो. त्या वर्गाच्या कार्याच्या दृष्टीने उपरोक्त ठरतात. आत्म्याचा विवेकी भाग उत्कृष्टपणे कार्य करतो तेव्हाच आपण त्यातून शहाणपणा किंवा सद्गुण हे निष्पन्न होतात. ओजस्वी भाग उत्कृष्ट असला की धैर्य हा सद्गुण येतो आणि वासनामय भाग हा उत्कृष्ट असला की संयम हा सद्गुण निष्पन्न होतो. प्रत्येक भाग उत्कृष्टपणे कार्य करीत असला की संबंध आत्म्याची स्थिती उत्कृष्ट असते आणि ही उत्कृष्ट स्थिती म्हणजेच न्याय सद्गुण हा होय. या प्लेटोच्या विवेचनावरून असे दिसते की न्याय हा त्याच्या मते मध्यवर्ती सद्गुण असून इतर त्याची वेगवेगळी अंगे आहेत. आता आपण आदर्श राज्याची संकल्पना जी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तिथपर्यंत आज आपण जेवढे काय बघितलं ते एकदा रिवाईज करून घ्या आणि यावर आलेल्या काही PYQ सिरीज ती पण आपण नंतर सुरू करूया. तर हा आहे फक्त वाचन सिरीज. आता यानंतर जी होते ते शॉर्ट सिरीज होतील. त्या शॉर्ट सिरीजमध्ये मी संपूर्णपणे स्पष्टीकरण वगैरे देईल. म्हणजे यामध्ये फक्त वाचून दाखवलेलं आहे तर त्यामध्ये संपूर्ण एक शब्दाचा मी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करेन. तर प्लेटोचा पार्ट 1 हा इथेच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. त्यापर्यंत